श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात रामनवमी साजरी केली जाते। वडाळ्याच्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम मंदिरात रामजन्म सोहळा साजरा होतोय। देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक राम मंदिरात येत आहेत, तर देशभरात ठिकठिकाणी भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। हाँ बोला बोला। आज श्रीराम नवमी। आज देशभरातल्या सगळ्याच मंदिरांमध्ये उत्साह आहे। विशेषतः शिर्डीत 3 दिवस राम जन्मोत्सव उत्सवाचं आयोजन केलं जातं आणि आजचा मुख्य दिवस आहे। 3 दिवस उत्साहाचं वातावरण असतं शिर्डीत आणि आज शिर्डीत राज्यभरातून रामभक्त पोहोचलेले आहेत, साई भक्तही पोहोचलेले आहेत। शिर्डीतून राम जन्मोत्सवाचा हा सोहळा आपण अनुभवतोय। अनेक भक्त आज मंदिरात पोहोचलेले आहेत। श्रीराम जय जय राम असा जप केला जातो आणि आज श्रीरामाची त्याच्या जन्मानिमित्त खास आठवण काढून पाळवा झुलवत रामजन्माचा सोहळा साजरा होतो। शिर्डीतले हे दृश्य आपण पाहतोय। श्रीरामाच्या पादुका घेऊन गाभाऱ्यातून नेल्या जातात। भाविक त्यांचे दर्शन घेत आहेत। आज शिर्डीत रामजन्म सोहळ्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि इथे मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावलेली आहे। पादुकांची ही थेट दृश्य पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आपण पाहतोय। आपणही इथूनच या पादुकांचं दर्शन घेऊ। भाविक शिर्डीत मोठ्या उत्साहात पोहोचलेले आहेत। 3 दिवस आज शिर्डीमध्ये रामजन्मोत्सवाचा सोहळा साजरा होतोय। रामनवमी निमित्त राज्यासह देशभरात अयोध्येतलं रामलल्ला मंदिर देखील सजलेलं आहे। पाळणा झुलवत रामजन्मोत्सवाचा आनंद साजरा केला जातोय, गुलाल उधळला जातोय। आज रामनवमी निमित्त भाविक मोठ्या श्रद्धेनं अनेक मंदिरांमध्ये पोहोचलेत। सकाळपासूनच हा उत्साह पाहायला मिळतोय। आज श्रीरामनवमी आहे। श्रीराम जय जय राम असा जप करत आज सगळेच भाविक मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्साह साजरा करतायत। पादुकांची ही दृश्य होती। श्रीरामाच्या शिर्डीसह राज्यभरात राम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा होतोय। पाळणा झुलवत रामजन्माचा भव्य सोहळा साजरा केला जातोय। श्रीरामनवमी हा अर्थातच हिंदू धर्मातला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। आजचा दिवस अतिशय शुभ आहे, कारण आपण ही अयोध्येतून थेट श्रीराम लल्लाची दृश्य पाहतोय। अतिशय विलोभनीय असं हे लल्लाचं रूप। अयोध्येतलं मंदिर साकार झाल्यानंतर आपण हा त्याचा AI व्हिडिओ देखील बनवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे अंबादास दानवे आज श्रीरामनवमी निमित्त मंदिरात जाऊन आरतीही करतायत। तर अयोध्येतली ही दृश्य अयोध्या नगरी आज सजलेली आहे, कारण आज भगवान विष्णूचा 7वा अवतार प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस आहे आणि त्याच निमित्तानं श्रीरामनवमी निमित्त आज देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। पाळणा झुलवला जातोय, अभिषेक घातला जातोय, राम जन्म सोहळ्याचा उत्साह साजरा केला जातोय। तर नेते मंडळी देखील आज आपण पाहतोय। अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्याबरोबर इतर पक्षाचे पदाधिकारी देखील मंदिरात पोहोचलेत। आज रामनवमी निमित्त देवाची आरती केली जाते, अभिषेक घातला जातोय। नाशिकमधले हे दृश्य रामजन्मोत्सव साजरा केला जातोय। शिर्डी आणि नाशिक या दोन ठिकाणातली दृश्य आपण पाहतोय। शिर्डीत 3 दिवसाच्या रामनवमीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आले। आज या उत्सवाचा मुख्य दिवस पाळणा झुलवला जातोय, तर दुसरीकडे
पक्षातील नेते आणि कार्यकर्ते देखील रामनवमीचा उत्साह साजरा करत आहेत. जाऊया 3 दिवसाच्या उत्सवाचं तिथे आयोजन करण्यात आले. आपले प्रतिनिधी प्रशांत आपल्याला तिथल्या सगळ्या उत्सवाचा आढावा देतील. प्रशांत, एक खास मानला जातो कारण की साईबाबांच्या संमतीने या ठिकाणी रामनवमी उत्सव आणि उरूस हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी साजरे केले जातात. रामनवमी ही शिर्डीची तशी यात्रा असते आणि ह्याच रामनवमीला अनेक भक्त जे आहेत ते पायी दाखल होतात. त्याचबरोबरीने इतर राज्यभरातून इतर ठिकाणी भक्त दाखल होतात. साईबाबा मंदिरात आधी मंदिरात रामजन्म साजरा केला जात होता, मात्र मोठ्या प्रमाणात भक्त येत असताना आता साईबाबा मंदिराच्या बाहेरील बाजूला ज्या ठिकाणी शताब्दी मंडप आहे त्या ठिकाणी जी रामाची जी मूर्ती आहे, चांदीची मूर्ती, ती चांदीच्या पाळण्यात ठेवून रामजन्माचे गोडवे गायले जातात. 10 ते 12 हे रामजन्म सोहळ्याचं कीर्तन होतं आणि त्यानंतर रामजन्माचे गोडवे गाऊन साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते त्या पाळण्याची दोरी ओढून हा रामजन्मोत्सवाचा साजरा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे भाविक आहे ते राम जन्मोत्सवासाठी सहभागी झाले होते आणि राम जन्मोत्सव झाल्यानंतरच अनेक भाविक जे आहे ते साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे आता राम जन्मोत्सव झाल्यानंतर अनेक भक्त जे आहेत साईबाबांचं दर्शन घेतील. साईबाबांची जी मध्याह्न आरती आहे तीही आता पार पडेल. असा जो दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचा जो सिलसिला आहे तो शिर्डीत सुरू राहील. बरं, धन्यवाद प्रशांत. तुमच्याकडून शिर्डीतल्या या रामजन्मोत्सवाचा आढावा घेतच राहणार आहोत. 2 दृश्य शिर्डीतली आणि नागपुरातली. आज रामनवमीनिमित्त, रामजन्मोत्सवानिमित्त प्रचंड मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय विधेसे रघुनाथाय नाथाय सीताय पतय नमः असं आपण म्हणतो, कारण देशभरात आज रामनवमीचा उत्साह साजरा केला जातोय. नागपुरातली ही दृश्य नारळांची सजावट करण्यात आली आहे गाभाऱ्यात आणि श्रीरामाच्या मूर्तीसमोर आता
आरतीही केली जाते. त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर पाहतोय. राम म्हणजे त्याग, राम म्हणजे कर्तव्य आणि राम म्हणजे आदर्श बंधू, पती आणि राजा असं नेहमीच आपण श्रीरामाचं वर्णन करत आलेलो आहोत. आणि ज्यांच्या एका शब्दासाठी लक्ष्मण वनवासात गेला, ज्यांच्या प्रेमासाठी हनुमान भक्तीत मग्न झाला, असे श्रीराम आज त्यांचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय. आपण नागपुरातल्या पोद्दारेश्वर मंदिरातली ही दृश्य पाहतोय, तर नाशिकमधल्या काळाराम मंदिरातली ही लाईव्ह आरती आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर अनुभवतोय घर बसल्या. कारण आज रामनवमीचा उत्साह राज्यासह देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय. महाराष्ट्रभरासह देशभरात आज राम जन्मोत्सवाचा सोहळा आहे. अयोध्येचा राजा, रावणाचा संहार करणारा असा राम, आज त्याचा जन्म, धर्माचं त्याने रक्षण केलं आणि आपल्या गुणांमुळे आदरणीय असलेलं असं व्यक्तिमत्व आपण श्रीराम जय राम जय जय राम अशा जयघोषात त्यांचं जप करत असतो, त्यांचं वर्णन आपण असं करत असतो. आणि अशा या श्रीरामाचा आज जन्म, श्रीरामनवमीचा सोहळा आज राज्यभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय. नागपुरातल्या पोद्दारेश्वर मंदिरातली आरतीची थेट गाभाऱ्यातली ही दृश्य, तर नाशिकच्या काळाराम मंदिरातली देखील आपण आरतीची ही दृश्य पाहतोय. अतिशय सुंदर अशा या मूर्ती आज त्यांना सजवण्यात आलेला आहे. आज रामनवमी आहे. गाभारा देखील आकर्षक फुलांनी, नारळांनी सजलेला आहे. आज सकाळपासूनच रामभक्तांनी मंदिरात गर्दी केली आहे, तर तिथे शिर्डीत देखील 3 दिवसाच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अयोध्या सजलेली आहे. अयोध्या नगरी आज रामनवमी निमित्त उत्साहपूर्ण वातावरणात रंगून गेलेली आहे. आज अयोध्येचं राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी देखील गर्दी होती आहे.
आज श्रीरामनवमी निमित्त देशभरातल्या मंदिरांमध्ये मोठा उत्साह आहे. खरं तर श्रीरामाचं वर्णन करण्यासाठी हा श्लोक पुरेसा आहे. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. अतिशय सुंदर असा हा श्लोक. यात अख्खं श्रीराम म्हणजे काय त्याचं वर्णन या श्लोकातच सामावलेलं आहे. जो जगाला प्रिय आहे, युद्धभूमीवर धीरगंभीर आहे, कमळासारखे त्याचे डोळे आहेत, अतिशय सुंदर, आणि रघुवंशाचे ते स्वामी आहेत. अशा करुणा कृपाळू श्रीरामचंद्रांच्या समोर सगळेच नतमस्तक झालेले आहेत. गाभाऱ्यातली आपण ही दृश्य पाहतोय. आज प्रत्येक मंदिराचा गाभारा सजलेला आहे, कारण आज रामनवमीचा उत्साह आहे. तर अयोध्येत उद्या रामजन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रभरासह देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. 3 दिवस शिर्डीत उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर राज्यासह देशभरातली अनेक मंदिरं त्यांचे गाभारे आज सजलेले आहेत. आरती केली जाते, शंखनाद होतोय आणि भक्तांकडून श्रीराम जय राम जय जय राम असा जयघोष केला जातोय. राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. आज सकाळपासूनच रामजन्म सोहळ्याचा उत्साह अनुभवण्यासाठी सगळेच नागरिक, सगळेच भक्त, सगळेच रामभक्त आज मंदिरात पोहोचलेत. रामाचं दर्शन घेण्यासाठी थेट सकाळपासूनच त्यांनी रांगा लावल्या. थेट गाभाऱ्यातली दृश्य आपण पाहतोय. नागपूर, नाशिक, अयोध्या, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर इथल्या सगळ्या मंदिरांचा आपण पुढारी न्यूज स्क्रीनवरच दर्शन घेऊ शकतो. पाळणा झुलवत आज रामजन्माचा भव्य सोहळा साजरा होतोय. महाराष्ट्रासह देशभरात रामनवमीचा मोठा उत्साह. 3 दृश्य शिर्डी, नागपूर आणि नाशिकमध्ये शिर्डीत 3 दिवसाचा उत्सव साजरा केला जातोय. पाळणा झुलवत पादुकांचं दर्शन तिथले भाविक घेत आहेत. तर नागपुरात देखील आज गाभारा सजलाय. नारळांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. नाशिकमधली दृश्य काळाराम मंदिरातली राम लक्ष्मण सीतेला आज अतिशय सुंदर अशा वस्त्रांनी सजवण्यात आलेलं आहे. फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गाभाऱ्यात त्यांना छान अशी वस्त्र परिधान करण्यात आलेली आहे. तर शिर्डी, नागपूर, नाशिकमधली ही दृश्य थेट गाभाऱ्यातली पुढारी दृश्य स्क्रीनवर आपण पाहतो. शिर्डीत पाळणा झुलवला जातोय. रामनवमीनिमित्त राज्यातील सगळ्याच राम मंदिरांमध्ये आज प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. रामजन्म सोहळ्याचा उत्साह आहे. शिर्डी, नागपूर, नाशिकमध्ये शंखनाद करत, जयघोष करत श्रीरामाच्या नावाचा आजचा दिवस साजरा होतो.